चला आम्ही आता निघालो जोगेश्वरीवरून आणि हे आपलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ना, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक. तर इकडून आपल्या पेन मध्ये बाहेर पडाक 2 तास दाखवतात, 2.5 तास. आणि आपण अटल सेतू मार्गे जाणार आहोत, कारण काल मी रात्री इलाय लिंक रोडने, म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ऐरोली मार्गे. तर त्या रस्त्याची परिस्थिती खूप वाईट होती आणि प्लस ट्रॅफिक होता. काल जाणारे पण खूप गर्दी होती, मोफत बसेसवाले होते, प्रायव्हेट बसेस, प्रायव्हेट कार, खूप गर्दी होती. आज बघूया आपल्या मुंबई गोवा हायवे किती ट्रॅफिक मिळतं आता. नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आज मी खास मुंबई गेलेलो आहे आमच्या फॅमिली नेव गावात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी मुंबईकर कसे प्रवास करतात मुंबई गोवा हायवेचा तो आपण स्वतः अनुभवणार आहोत. याच्या आधी पण आपण भरपूर वेळा प्रवास केला, पण आम्ही तुमका दरवेळी सांगतो या रोडने जावा, त्या रोडने जावा, तर रोडची कंडिशन वगैरे दाखवतो. आणि आज वैयक्तिक आम्ही तो अनुभव घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, खूप भारी असा व्हिडिओ असतो. बघूया आपल्या किती वेळ लागतो. तो आपण ठरवलं अटल सेतू मार्गे मुंबई गोवा हायवे प्रवास करायचो आणि पुढे पण आपलं जो संगमेश्वर टू हातकंबा लांजा असतो त्याच रस्त्यात आपल्याला जॉईन व्हायचं. असं आपण कोणतेही शॉर्टकट वगैरे घेणार नाही आहोत, पूर्ण कंटिन्युअस मुंबई गोवा हायवेचा प्रवास करणार आहोत. तर प्रवास कसो त्याच्यानंतर आता प्रवासात काय काय सगळे सोयीसुविधा काय केल्या नाहीत, काही पॅचवर्क वगैरे केलं नाही, त्याची सगळ्याची माहिती आपण घेऊया आणि सोबत आम्ही प्रवास एन्जॉय करूया. ते व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. 1 तास झालो, अजून आम्ही कलानगरला जातो, बांद्रा, जोगेश्वरी टू बांद्रा, बरोबर 1 तास. आणि आता ट्रॅफिक सुटलं नाही तर लय हाल झालेले. लेफ्टने जाऊया ना आपण आता, इकडून लेफ्टने बघूया. आपल्या एक धारावी वगैरे सगळं रस्ता दाखवता. ब्रिज घेऊचो की ब्रिज घेऊचो ना. ओके. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू. चला आपण 12:15 वाजता निघालेलो जोगेश्वरीवरून आणि आता 2 वाजता अटल सेतूक लागतो. आणि पेण इथून किती 3 दाखवता ना, 3:15. आपण पेनचं लोकेशन टाकला, 3:15 दाखवता रनिंग. भरपूर कंटाळलो, पूर्ण दादर वगैरे सगळा फिरत फिरत अर्धी मुंबई पालतीला दिलं. हो, वडाळा वगैरे सगळा. हवा सुस्वागत अटल बिहारी शिवडी नावासेवा अटल सेतू. चला पहिल्यांदा आपण प्रवास करतो या अटल सेतून. 1 नंबर, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. गोवा 557, पुरण 36 आणि पुणे 146. किती 10-12 किलोमीटरचा आहे हो अटल सेतू. त्यावर थांबण्यास मनाई आहे. 1 नंबर. लय वेळानं गाडीचा स्पीड 80 झाला, स्पीड लिमिट 100. 10 मिनिटात आम्ही मस्तपैकी ब्रिज पूर्ण क्रॉस केलं. ॲव्हरेज 80चा स्पीड होता, बाकी सगळे जात होतात 100-120ने. 60 वाऱ्याचा जरा वॅगनरला प्रॉब्लेम होता, जरा गाडी थोडीशी स्कीट होता. बाकी मस्त 1 नंबर. म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक तर म्हणजे डायरेक्ट पनवेलला एक्झिट मारू की 1 नंबरच काम असा. गोवा 543. तर इकडून आता अजून 2 रस्ते असत. एक जाता आपलं JNPT रोडने पळसपे फाट्याक आणि अजून एक शॉर्टकट दाखवता गावातनं कुठलं तरी, तर तो बघूया. आपण त्याच रोडने जाणार आहोत. 15 किलोमीटर म्हणजे माझ्या मते 16 किलोमीटरचं अटल सेतू आहे. 15 किलोमीटरचं हैसर आता एक बोर्ड होतं लावलेलं. बाकी भारी 1 नंबर. सगळीकडे कॅमेरे लावलेले असत, रस्त्यात कोणाचे खड्डे पडलेले असत, मध्ये त्या पॅचवर्क चालू आहे. ठीक आहे, आपण आता पोहोचलो पनवेलच्या पाठीमागे. अटल सेतूच्या टोल जवळ येईल आपण. बघूया किती टोल कट होता. तो किती सर, स्मॉल कार 250, रिटर्न जर्नी 375 आणि डेली पास आहे. ठीक आहे, 250 रुपये. नॉन टॅग. चला ओके, 250 रुपये गेले. भारी कटिंग केली. 1 नंबर ना, खणून घातले नाही नुसतं पोकरून. चल आहे ना, आता आपल्या बघूया आता पुढच्या कसले रस्ते दाखवतात ते. 2:30 वाजल्यात बरोबर. टोल नाका क्रॉस केल्यानंतर लगेच आपण इकडे आता एक्झिट घेतो. आणि इकडून आता माहिती नाही खायच्या रस्त्या गुगल बाबा खायना फिरवता काय कळत नाही. ह्योचो रस्तो ना JNPT पुरण, तो रस्तो म्हणजे ह्यो रस्तो जाता सरळ पळसपे फाटक. तर आपल्या
या रस्त्यात जॉईन करून पुन्हा आपल्या सर्व्हिस रोडनेच काही ना तरी गावात न जाऊचा या खायचे रस्ते आहेत ते आता सरळ ना सर पण काम चालू हेमाकडे एक्झिट वगैरे हे सगळे वरती अटल सेतूचेच करतात जॉईन करूसाठी तकडे एक रस्तो चुकलो आणि पुढे येलो तर पुन्हा आमका युटर्न मारून यायचा लागला पुन्हा पाठीमागे आणि इकडून आता आपण पुन्हा फ्लायओव्हर चढणार नाही इकडून सर्व्हिस रोडने लागतं आता पळसपे फाटा ऑल CNG पण आपला संपला त्यामुळे आता इकडे CNG फिलअप करून घेऊया मगाशी पण ज्या लेनला होता तिकडे CNG होता आणि जे पनवेल सिटीमधून येता रस्ता पनवेल सिटीमधून जो रस्ता येता त्या रोडला पण CNG होता त्यामुळे ते 2 CNG पंप आपल्या चुकले आता मुंबई गोवा हायवे बघूया वाजले बरोबर दुपारचे 2:45 2:48 आणि आपण आता पनवेलला पोहोचू म्हणजे पळसपे फाट्यात पोहोचला आणि इकडून आपल्या 8 तास रनिंग दाखवता ना 8 तास शिरगाव रनिंग दाखवता म्हणजे 2 तास आमचे जेवणाचे 10 तास पकडून चालूया आता जेवणाचे 2 तास खूप इम्पॉर्टंट असतात आमका टाइमपासाचे 2 तास मुंबई गोवा हायवे चला सुरुवात झालेली असा आपल्या गावच्या प्रवासात गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा लय बरा वाटला ना आता आवाज वाढला सगळ्यांचं ट्रॅफिक मधनं लय कंटाळलं भूक पण लागली पहिल्यांदा आता आधी जेव काहीतरी थांबूया गाडीत पण CNG देऊया आणि आम्ही पण आधी जेवतो मस्त असं एकदम डोंगरावर धुक्या जातात त्याच्यानं एक नंबर आपण असं कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या एरियामध्ये घाटीमध्ये आणि ट्रॅफिक तर नाही काल जेव्हा मी मुंबई गेलेलो आहे तर त्यावेळी भरपूर सारे बसेस एकदम जात होते भाविक घेऊन आणि आज तर आता आपण निघालो 3:30 वाजता पळसपे फाट्यावर म्हणजे आतापर्यंत 3:30 वाजले आहेत त्याच्यामुळे जाणारे तर कोण दिसत नाहीत नॉर्मल आपले असत गाडी आहे बघूया पुढचा प्रवास कसा होतो हे बाई येतात ना सोडूनच हे का सगळे रिकामी होते हे रिटर्न येतात म्हणजे ST बसमध्ये सगळे सोडून येतात पुन्हा रिटर्न लंच टाइम घावणे आणि चटणी एक नंबर 4 वाजले ना 4 वाजल्याने आम्ही सगळेजण इकडे जेवक बसलो चिराग बघूया मस्त आतापर्यंत प्रवास चालू असा पुढचा प्रवास आता सगळं खराब रस्त्याचा 4 वाजल्याने आपण आता निघालो जेवून प्रवास आतापर्यंत मस्तच चालू आहे आता शक्यतो अंतर कव्हरअप करूचा असा कारण पुढे आता आपल्या एक कोलाड नागोटणी मानगाव ट्रॅफिक असा त्याच्यामुळे म्हटलं आधीच मस्तपैकी फ्रेश होऊया पाऊस पण बारीक बारीक चालू झाला सर स्पीड ब्रेकर कंटाळत येतात काहीतरी स्पीड ब्रेकर पाठीमागे खणत होते किती दाखवता 4 तास ओके या भाई इकडे आता न्यू मिलन हॉटेल न्यू मिलन पाटील रेस्टॉरंट इकडे सगळे जेवण थांबतात काल तर असं सगळा भरलेला होता जागा नव्हती बस लाव आणि गाडी लाव पहिला डायव्हर्जन भेटत होता आपल्या गडपच्या ठिकाणी तर तो आता एक लेन चालू केल्याने मग ह्याच लेनने तकडनं वरनं आणल्याने असतो तकडनं जाताना लेन तकडनं खालनं ठेवल्याने इकडनं ट्रॅफिक घेऊ का होता ना मोमेंटमला राहुला असता चला आता पुढे बघूया आता मी येताना बघितले तर बहुतेक रस्ते केल्याने होते म्हणजे पॅचवर्क केल्याने होता डांबर टाकून त्याच्यामुळे ट्रॅफिक तर एवढा नव्हता आणि पोलीस कर्मचारी तर होते प्रत्येक ठिकाणी त्यानंतर साईन बोर्ड वगैरे पण सगळीकडे लावलेले होते आणि कामा मोस्टली बंद असत मुंबई गोवा हायवेवरची जिकडे आपण संगमेश्वरच्या पुढे बघत होतो इकडे पण या ठिकाणी त्याच्यामुळे जी अवजड वाहनांची त्यांची वर्दळ होती ती तैसाची कमी झाली प्लस इकडनं पण मुंबई गोवा हायवे पण चालणारे ट्रक वगैरे ते पण त्यांनी बंद केलेले होते त्याच्यामुळे ट्रॅफिक तर मोमेंटम एकदम चांगला होता व्यवस्थित मानगावमध्ये पण एवढं काय मेजर प्रॉब्लेम नाही तर आपल्या बघूया काय परिस्थिती गावतात ती आता तर आपल्या अजूनपर्यंत काय समस्या तर नाही पुढे बघूया मानगाव कोलाड नागोटणे
आम्ही काल येत होतो तेव्हा सर चांगला मस्त डांबर होता तुळतुळीत, आणि आज पाऊस पडलो तेव्हा शाप निघाले. एका दिवसात वाट लागली पूर्ण रस्त्याची. काल मी संध्याकाळी इलेले आणि काल संध्याकाळपासून पाऊस पडत होता. त्याच्या पाठीमागे रस्त्याचा डांबर एकदम व्यवस्थित होता आणि पाऊस पण नव्हतं. पण इकडे पूर्ण वाट. काही गाडी अकडनं येतात, काही गाडी खायनं वाटत नाही ना येतात मस्तपैकी. पावसानं जरा कंटाळा दिला ना. काल पण सुरुवात होती रात्री संध्याकाळी. आज ट्रॅफिक तर खूप कमी दिसतं, कारण शनिवार रविवारी खूप जण गेले, त्याच्यामुळे आज जास्त नाही कोण असत. पण आज संध्याकाळी आता निघतील तेव्हा पुन्हा रात्री या ठिकाणी ट्रॅफिक होईल, कारण बसेस वगैरे भरपूर येतात. आणि इकडे आता गणपती बाप्पा घराकडे योग सुरुवात झालेली आहे. वा गणपती बाप्पा मोरया. आमच्या इकडे सगळे मंडळींचा आवाज थंड झालो आहे, जेवण सुस्तावली आहेत, घावणे आणि चटणी खाऊन. ह्या रस्त्यात भयंकर खड्डे होते, पण आता व्यवस्थित केल्याने आणि पुन्हा खड्डे पडले आहेत. त्या दिवशी आम्ही मागच्या म्हणजे साधारण 16 ऑगस्टला आपण प्रवास केलेलो, आणि आज असा 24 ऑगस्ट तरी रस्तो बनवून पुन्हा त्याच्यावर खड्डे पडले. आपण आता असं कोलाडच्या पाठीमागे इकडे पॅच भरपूर रिपेअर केल्याने इकडे तर म्हणजे भयंकर असे खड्डे होते. गणपती बाप्पा वाजत गाजत घेऊन जातात घराकडे. एक नंबर. सर आम्ही आता बघतो तर जो मिळात ती गाडीन एकदम जाता गावागाव. इथे 2 व्हीलरवाले मगाशी एकदम कोणतरी ही बाईक घेऊन चाललेलो बजा भरून. कसं पोचतो काय माहिती तो ही बाईक घेऊन. चार्जिंग स्टेशन वगैरे काय असत काय माहिती. पण भारी आमका आधी ट्रॅफिक गावला नाही. आम्ही कायच्या टायमिंगला निघालो काय कळत नाही. नागोठण्याच्या पॅचला डांबर टाकले आता सर भयंकर खड्डे होते. पण पाऊस आता धुपा होता, डांबर आहे काय पुन्हा त्याच्यावर खड्डे पडाक सुरुवात झाली. पण एक बरं झालं की जरा आता पॅचवर्क केल्यामुळे वाय जरा मोमेंटमला असा ट्रॅफिक एकदम पण काय थांबलेला नाही. आणि वाजले संध्याकाळचे 5. आपण पोचलो नागोठणेमध्ये. नेमका हे करा अति काय तर काय बोलतात ती अवजड वाहनांचा ह्यो प्रकार काय होतो. गरजेची वाहनं असतात, अत्यावश्यक सेवामध्ये येतात. त्याच्यामुळे तरी म्हणतो ट्रकवाला काय मध्ये थोडी काढतात. हो गॅसवाल्यांची पण हल्ली भयंकर ऍक्सिडेंट झालेली होती. 5:15 वाजल्यात आणि कोलाडमध्ये येलो. यावेळी मला असं वाटतच नाही की मी गणपतीत गावात प्रवास करतो. अजिबात ट्रॅफिक नाही. रस्त्याच्या पण काही ठिकाणी पॅचवर्क वगैरे केलेला हा, तेवढे पण काही मेजर खड्डे नाहीत आतापर्यंत असं वाटलाच नाही. आता दर टायमाला अक्षरशः हाल होतात. इकडूनच आला रस्तो. जिकडे 16 ऑगस्टला आपण प्रवास केलो त्या ठिकाणी खड्डे होते, त्याकडे सगळा डांबर टाकलेली आहे. बाकी बरं आतापर्यंत व्यवस्थित. आता इकडून आपल्या फक्त एक इंदापूर आणि माणगाव 2 टप्प्यात. पण मी काल इलंय रात्री, त्यामुळे माका माणगाव आणि इंदापूर दोन्ही ठिकाणी काही एक प्रॉब्लेम नाही. माणगावमध्ये नॉर्मली एक 20 मिनिटात मी माणगाव बाजारपेठ क्रॉस केलंय. आता हे नक्की तकडेच जातो लोहाना. नाही आलो तो पण उलट्यात लिहायला बसलो. तकडनं पण येता येईल. इंदापूरमध्ये असं आपण आणि नो ट्रॅफिक. वाजल्यात 5:35 बरोबर. बरोबर मला असं वाटत नाही की मी गणपतीत प्रवास करते. पैसा तरी रेग्युलरच्या वारा कसं सुट्टीचं वगैरे दिवस सोडून प्रवास करते असं वाटतं ना. एक नंबर. आता संध्याकाळी होत की चट 5:45 झाल्यात. 5:45 आणि आपण पोचलो माणगावमध्ये. ट्रॅफिक तर काहीच नाही अजिबात, पूर्ण ओके. आणि इकडे मात्र एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असं की या ठिकाणी काल बघितलं मी खूप पोलीस कर्मचारी होते. अगदी म्हणजे हायवे पूर्ण बघितलं तर. आणि त्यांनी भयंकर अशी म्हणजे काय बोलतात ती मेहनत केल्याने की गाडी ज्या ज्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे त्या त्या ठिकाणी ते लगेच त्या ठिकाणी पोहोचतात, मदत करतात, ट्रॅफिक एकदम क्लिअर करतात. सगळ्यांका सूचनाचे बोर्ड देखील लावलेले आहेत, लाईनमध्ये चला काय प्रॉब्लेम असतील तर. आणि त्याच्यामुळे काल माका माणगावमध्ये मी 20 मिनिटात क्रॉस केलाय.
एवढी काल जाणारी गर्दी असान पण पाठीमागे पण एवढी लाईन नव्हती, वाहतूक एकदम पूर्ण क्लिअर करत होते पटापट. त्यामुळे यंदा जरा खूप बरा वाटला. आणि रस्तो आधी मुळात जो पॅचवर्क केल्यामुळे त्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिकचं स्पीड कमी व्हायचो आणि रांगा लागायचे ते कमी झाले. रामेश्वर ट्रॅव्हल्सच्या ही काल गेलेली, आता पुन्हा इकडे हे सगळे पुन्हा चालले आहेत. एवढा ट्रॅफिक असता तरी चालता माणगावमध्ये, ह्या काय नॉर्मल आहे. पाऊस आणि नुसतो पाऊस. माणगाव आपण सोडला 5:54 झाल्यात. आता तसं काय आपल्या मेजर चिपळूणपर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही काहीच्या गोष्टीचं, कारण इकडनं रोड तर पूर्ण क्लिअर असा. मोमेंटम चालू राहतो. फक्त एक गोंधळ की पाऊस भयंकर आणि त्यात रस्त्यावर पाणी लय साठलेलं, त्यामुळे लेन चेंज करताना तर खूप गोंधळ होता. आणि आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुमका सांगितलेलं बस की रस्तो जरी क्लिअर असतो तरी पण सावकाश चालायचा, कारण रस्त्या खयमध्ये खड्डे आहेत आणि ब्रिजच्या ठिकाणी पण खैसर गाडीक जरूर बस सांगू शकत नाही. साडेसहा वाजलेत आणि आपण महाड सिटी क्रॉस केली आणि आता आपण पोलादपूरवरून थोड्याच वेळात कशेडी टनेलमधून एंट्री करताना पूर्ण मुंबई फिरून येऊन पुन्हा रायगडमधून आता एक्झिट मारताना पण या ठिकाणी पाऊस आपल्याला भेटतो पूर्ण. आता रत्नागिरीत तर पाऊस नाही वाटतात. सिंधुदुर्गात आमच्याकडे फोन केलेला आहे, सरीमध्ये 1-2 येतात. त्यामुळे आता मोकडे जरा व्यवस्थित वातावरण असत कदाचित. नाही तर पावसामध्ये खड्डे कळत नव्हते, पाणी साठलेला होता आणि त्यात गाड्यांचा ट्रॅफिक, काही गाड्या तर एकदम असे घासूनच येत होते. त्याच्यामुळे लय स्पीड कमी झालेला. नाहीतर एवढ्यात आम्ही साधारण चिपळूणच्या आसपास हवं होतं. कशेडी टनेलच्या अलीकडे असं म्हणजे ऑलमोस्ट कशेडी घाटातच आपण लागलं. एक नंबर सीन, मस्तपैकी पाऊस गेलेलो असा आणि ग्रीनरी असं. जरासा ऊन असला असता म्हणजे जर आता वाजलेत 6:45, जर आपण थोडे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेत असलं असतं तर एक नंबर वाटला असता. सॉलिड भारीच वातावरण वाटतं. समोर असा कशेडी टनेल आणि आपण इकडे हॉटेल श्रेयांशला थांबलो. मस्त असा डेस्टिनेशन असा. संध्याकाळची चाय, 7 वाजलेत आणि आपण कशेडी टनेलच्या अलीकडे थांबलो. खूप भारी एकदम मस्त अशी सिनरी असा. पाऊस पण बारीक बारीक असा, आता थोडं कमी झालो, आताच मोठी सरीली आणि मस्त डोंगरावरती धुके असा, पूर्ण ग्रीनरी. वा, आतापर्यंत खूप सुंदर असं प्रवास चालू असा. मस्तपैकी चाय पिऊया आणि मग नंतर पुढे आपल्या प्रवासाक सुरुवात करूया. आत्तापर्यंत प्रवास जर बघितलो तर खूप मस्त असं प्रवास झालो. मुंबईत ट्रॅफिकमध्ये लय कंटाळलो, त्याच्यामुळे आम्ही अटल सेतून यायचा ठरवला. कारण जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड होता, त्याच्यानंतर ठाणे बेलापूर रोड होतो, तर तो पूर्ण जाम होतो. त्याच्यामुळे आम्ही अटल सेतून यायचा ठरवला आणि तिकडून पण इलो व्यवस्थित सगळा दादर वगैरे पूर्ण फिरत, वडाळा वगैरे फिरत अटल सेतूकडे लागलं. तिकडनं जो प्रवास मस्त सुरू झाला तर आत्तापर्यंत आपल्या खैयेक ट्रॅफिक मिळाला नाही. फक्त पावसानं थोडंसं जरा त्रास दिला आणि जास्त, पण पावसात पण काय थोडासा स्पीड फक्त कमी झाला. बाकी काय तेवढं काय मेजर असं इश्यू आतापर्यंत नाही. तर आता पूर्ण आहे ना आपल्या एक नाईट ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घेऊचा. तर इकडून आता बघूया, शक्यतो जोग डायरेक्ट थांबू. आता टार्गेट असा आमचा की चिपळूण सिटीमध्ये काय परिस्थिती असली चिपळूण क्रॉस करणार. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे संगमेश्वरचा ट्रॅफिक का बघूचा लागत, कारण आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे गाडी वगैरेनी कसे काय असतले, मार्केटमध्ये वगैरे पण गर्दी असतली. बघूया पुढेच काळात. 7 वाजता थांबलेलो, बरोबर 7:16 आपण आता निघालो. 15 मिनिटाचं एक लिटिल टी ब्रेक, त्याच्यानंतर निघालो. पाऊस पण विश्रांती घेतल्यानं काल आहेनाच पावसाक सुरुवात झालेली मुंबईचा प्रवास करत असताना. आणि आता इकडेच थांबलो. आता कशेडी टनेलच्या पलीकडे काय परिस्थिती आहे बघूची लागत. दोन्ही टनेल तर चालू आहेत म्हणजे रस्ते पण आतापर्यंत ओके असत, काही प्रॉब्लेम नाही. वा, कशेडी टनेल. रात्रीची लाईटी बिटी लावले नाहीत, 2 व्हीलरवाल्याने थांबले असत. MH05 वाला भारी वाटता प्रवास. पुणे बेंगलोर हायवेवर प्रवास करत असताना कसा तर आपल्या ते बोगदे असतात हायवेचे, त्याच्यासारखं फील येतं. रायगडमधून आता आपण इलो रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये मला पाऊस दिसता.
हयसर गाडी जळलेली रविवारी, बस जळलेली. आता काय बस काय नाही, वाकाटा सगळं आता क्लिअर केले. 7:45 वाजल्यात आणि आपण असं भुसते घाटामध्ये चढतो. त्याच्यानंतर खेडमध्ये वगैरे पण नॉर्मल एकदम सगळं आहे, असा काय ट्रॅफिक नाही, काय नाही, रहदारी नाही, काय नाही. नॉर्मल गाडी जशी जातात, उलट त्याच्यापेक्षा खूप कमीच गाडी दिसतात. फक्त जे गाडी जातात ते गाडी फक्त असे एकदम पूर्ण सामान विमान भरून गणपतीकडे चालल्यात. पावसानं थोडीशी विश्रांती घेतली ना, घाटानंतर जरा पाऊस नव्हतो, एकदम सुकं होतो रस्तो. पण तिकडे आम्ही CNG बघत होतो. आपलं आता CNG 3 गाडी राहिलो. पनवेलमध्ये आपण CNG फिलअप केलेलो. आता बघूया खेडमध्ये तर एका ठिकाणी CNG नव्हतं. घाट क्रॉस केल्यानंतर जो लागता CNG पंप भारत पेट्रोलियमचा. आता इकडे पुढे चिपळूणमध्ये आपल्या CNG फिलअप करतो लागतो. आता चिपळूणमध्ये बघूया, महानगरचा एक पंप होतो CNGचा, पण तो मुंबईच्या लेनला होतो. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी U-टर्न परत मारलो नाही, कारण चिपळूणमध्ये पोहोचेपर्यंत असं CNG. चिपळूणच्या पुढे पण जायत गाडी. साधारण आत्तापर्यंत आपण 160 किलोमीटरपर्यंत, 160-170 किलोमीटर अंतर गेलं. अजून 30-40 किलोमीटर जायत गाडी आरामात. 8:18 म्हणजे 8:20 झाले, साधारण 8:30 आणि आपण पोचलो चिपळूणमध्ये. मस्त प्रवास आपला चालू असा. CNG फिलअपसाठी बघतो CNG, पण चिपळूणमध्ये पण CNG आपल्याला नाही भेटलो. म्हणजे गर्दी होती, लाईन होती, साधारण 1.25 तास जातलो. त्याच्यामुळे आपण प्लॅन केलो आता चिपळूण सिटी काढून मग CNGसाठी थांबायचा. तर इकडे पुढे चिपळूणच्या बाजारपेठ नंतर एक CNG पंप आहे, तिकडे लाईन किती ती बघूची लागत. आणि इकडे हे सगळे शेड दिसतात बाजूक, ते सगळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे असतात. आणि जवळपास अगदी पनवेल सोडल्यानंतर पासून ते अगदी मकाटा आपल्या जी गोवा बॉर्डर आहे तिथपर्यंत हे असतले. कारण आता मी कालपासून आम्ही प्रवास करतो, तर अगदी 20-25 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आणि जे प्रमुख भाग असतात, ज्या ठिकाणी ट्रॅफिक होता, घाट असत, खराब रस्तो असा, अशा ठिकाणी तर जास्तच. आणि त्या ठिकाणी 24 आवर्स पोलीस कर्मचारी असत. ह्यो चिपळूणचा सगळ्यात भयंकर रस्तो होता, तर त्याच्यावर देखील पॅचवर्क केल्याने एवढा असला तरी भरपूर झाला. आता पुढे चिपळूणचा सर्व्हिस रोड चांगला होतो, कॉन्क्रीटकरण केल्याने ह्यो एक जरा खराब होतो, खूपच खड्डे होते. त्याच्यावर त्यांनी थोडा काहीतरी तुपपट्टी लावल्याने चलता, एवढा तरी भरपूर झाला. नाहीतर खूप खड्डे असायचे. काय CNGची जत्रा भरपूर आला आणि अकडनं गोल फिरान तकडनं थय तशी गेली आहे. एका पण 1.25 तास जातो आणि हे उलटेच काय नाही येतात. आम्ही 07 वालोचा सर हॉटेल होता, एका रिक्षावाले पण इथपर्यंत येईल. चला आहे ना पेट्रोलवरच, चला डान. उगाच वेळ काढत बसाय गरज नाही. 9:16 झालेत रात्रीचे आणि आपण पोचलो संगमेश्वर. गाडी तर ढिले चालतातच. बघूया काय परिस्थिती आधी समोरनं पण येतातच गाडी, पण ह्या मात्र एकदम भारी काम रस्त्याचा. काल जरा ठीकठाक होता येईल तेव्हा, आज पावसात पुन्हा सगळे खड्डे करून घातले. त्याच्यावर डांबर पुन्हा उडाला. नाही म्हटलं तरी हजारो गाडी कालच्या दिवसभरात गेले असलेले आहे ना, त्याच्यामुळे सगळं निकाल झाला. ट्रॅफिक अजिबात नाही, एकदम भारी काम झाला आमचा, 1 नंबर. रस्तो पण हा ठीक आहे, मोमेंटमध्ये असो आपण. गाडीचे पण वर्दळ काही एक नाही. हे कोकण कडनं चालता पुढे MH08 चिले टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पण पोचलो संगमेश्वरमध्ये महाकाळ ट्रॅव्हल्स, हे सगळे ट्रॅव्हल्स जातात. अरे 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 तर यावर्षी देवरुख साखरपा मार्गे रोडने कोण गेला जरा कमेंट करून नक्की सांगा. आणि रोडचा एक्सपिरियन्स कसं होतो. आम्ही वैयक्तिक सजेशन केलेला की हातखंबा पाली मार्गे जायचा, आणि मी पण आता त्याच रोडने जाणार आहे, कारण तोच रस्ता चांगला आणि त्याचा पॅचवर्क पण केलेला होता काल. त्याच्यामुळे मी येताना पण त्याच रोडने येईल. आणि मस्त जवळपास मी 11:30 वाजता निघालेला आहे. ते साधारण हातखंब्यामध्ये
इकडे मी 1-2 वाजेपर्यंत पोहोचले. रस्ता एकदम भारीच गावलेलो माका. आणि हातखंबा टू संगमेश्वर पण काय वेळ नाही लागलो. संगमेश्वर मधून तर अगदी म्हणजे रेग्युलर मुवमेंटलाच निघालो. नेमका लक चांगला होता आणि त्याच वेळी इथे लेन सोडलेली होती. बाकी इकडे मुंबई साईडला गाडी अडकून ठेवलेली होती. आता इकडे पण ठीक आहे चलता. ह्यो इकडनं काही ना जाता देवरुख साखर मार्ग जातं की आपले इकडनं जाऊन तकडनं जाऊया काय. अकडनं असे जाऊन तकडं जाऊया. अकडनं येणारे अडकवतले इकडनं जाऊन तकडनं घुसाया. तर काही ना ती सिंगलच लेन आहे. एक बस इली किंवा एक कार इली की बाजूसून 2 गाडी पास होत नाही. त्यामुळे आपण इकडनं जाऊन पुन्हा राईट घेतो. मग यो तकडे चढलो होतो देवरुख मार्गे चढलो. तर त्याका सांगा कोणती रस्तो बरो नाही. मग ते MH08 वालच दिसता. काही एक नाहीत गाडी बस वाले येतात समोर ना. थांब थांब वक्रतुंड वक्रतुंड ट्रॅव्हल्स आहे. अजून 10 लाईटी लाव. हो ना 6 लाईटी लावले ना. कोण होता तो रविराज. ओके चला संगमेश्वर स्किप. 9:21 झालेत. नो ट्रॅफिक. यावेळी खरोखर रेकॉर्ड झालो की खरंच ट्रॅफिक नाही मिळाला. फक्त मुंबईतला जोगेश्वरी टू बांद्रा पहिला ट्रॅफिक सोडला तर आणि आता पुढे ट्रॅफिकचा काही चान्सच नाही. आता आपल्याला एका मुंबईत जाऊचं असा एक्सपेक्टेड टाइम दाखवता साधारण 12 वाजेपर्यंत पोहोचायचो. 12:30 पर्यंत 9:30 होय 4 तास लागतले नाही ना. 10:30 11:30 12:30 दीड वाजता दाखवता. पण आज तो जेवणाचा एक हॉल्ट होतो मध्ये त्यामुळे आपण 2:30 ते 3 पकडूया आरामात प्रवास करून. 11:30 वाजल्यात आणि आपण हातखंब्यामध्ये जोग थांबलेलो. त्या ठिकाणी थोडी ग्लास वगैरे सगळं क्लीन करून घेतला कारण पावसानं पूर्ण खराब झालेली होती ग्लास आणि पाणी पण संपलेलं वायपर मधचा. तर आपण ॲड केला. इकडे थांबलेलो ईश्वर धाबा. चांगला होतं जेवण. आणि इकडून आता आपण निघतो 11:30 वाजता. 2 तास रनिंग दाखवता. 12:30-1 वाजेपर्यंत आपण पोचू शिरगाव. चला पुन्हा एकदा प्रवासाक सुरुवात करूया. 11:30 वाजता आपण आता स्किप करतो हातखंबा. तर इकडे आपल्या CNG मिळाला प्लस जेवण पण. त्याच्यामुळे हो व्यवस्थित एकदम सगळं काम झालं. 1 तास गेलो आपण. 10:30 वाजता इकडे गेलेलो. 10:15 वाजता काहीतरी आसपास गेलेलो आणि आता वाजले 11:30. तर रत्नागिरीवाले इकडून राईटला जातले. आपण चाललो सरळ सिंधुदुर्ग आणि देवगडला. तर ओव्हरऑल ट्रॅफिक वगैरे तर आतापर्यंत ओके असा. चला प्रवास तो खूप सुंदर चाललो. आता इकडून थोडेफार मधलो जरा काम चालू आहे म्हणजे हातखंबा पाली आणि लांजा. 1-3-4 पॅच सोडले तर बाकी रस्तो एकदम क्लिअर. मग नंतर लांजा नंतर काय आपलं रस्तो ओकेच असा. पालीमध्ये इलाव पूर्ण सुमसाम एकदम. 11:15 वाजलेत. सगळा मार्केट बिर्केट जाम. झोपले सगळे. आम्हाला गणपतीची तयारी करत असतेले काय नाही मस्त. अरे खड्डो 12:10 झाल्यात आणि आपण पोचलो लांजामध्ये. आणि इकडे ब्रिजचा काम चालू असा नाईटला. गणपतीत पण एका सुट्टी नाही दिलेली. आयसर ढोरा त्याच्यानंतर कुत्रे आणि या फॉगने पिडल्यानं आलंय. आता मध्येच ज्यावेळी नदीचे वगैरे ठिकाणं असतात म्हणजे डोंगर वरून उतरल्यानंतर खालच्या पोर्शनला त्या ठिकाणी लगेच मध्ये फॉग येतात. नंतर परत रेग्युलर रुटीनला लागलं की फॉग जाता कंटाळीचा. आणि पाऊस पण चालू झाला वाटतं बारीक बारीक. हो लांजेच्या पुढे असावं आणि मस्त धुके असा. 1 नंबर. वाजलेत रात्रीचे 12:18. आपण लांजातून साधारण 12:10 निघालेलो. पण भारी मस्त प्रवास चालू आपला. लाईट जरा खाली करूया. मोठ्या लाईटीवर थोडंसं गोंधळ होता. तर भारी वाटतं या लाईटमध्ये. ॲव्हरेज स्पीड एकदम 60चा वगैरे चाललेला असा. जास्त काय आपण एकदम स्पीडमध्ये नाही. आणि असंच आपला प्रवास आतापर्यंत झालो. आणि आजच्या दिवसात आमची पूर्ण म्हणजे नाटेडकर फॅमिलीच प्रवासात निघाली. या डोंबिवली जोगेश्वरी काही ना मिळात त्या बसने ट्रेनने सगळे
सगळे निघाले असत. आम्ही 12:15 वाजता आम्ही निघालो आणि आता बरोबर 12 तास झालेत आणि आपण पोचलो लांजेच्या पुढे. तसं आम्ही प्रवास करताना साधारण 15 तास पकडूनच चालतो, कारण आम्ही लय टाइमपास करत प्रवास करतो. अगदी स्पीड पण गाडीचा लय एवढं असतं, ओव्हर स्पीडिंग नाही काय नाही. त्याच्यानंतर जेवणाचे हॉल्ट, चायचे हॉल्ट 2-2 तासानंतर आमची मध्ये मध्ये हॉल्ट असतात. त्याच्यामुळे प्रवासाचं कोणतंही लोड न घेता आम्ही जवळपास म्हणजे आता 10 तास प्रवास दाखवतात, पण तेच आमचे 12 तास तरी असतात कमीत कमी. त्यामुळे काय तेवढा वाटत नाही. मस्त प्रत्येक प्रवास आम्ही एन्जॉय करतो. या रस्त्या खड्डे असत मध्ये, त्या धुक्यात काय काढणार नाही खड्डे. अचानक एकदम धुक्या वाढतात लांजेच्या पुढे. बरोबर 1 वाजलो असा रात्रीचो आणि आपण एंट्री केलो सिंधुदुर्गामध्ये खारेपाटण चेकपोस्ट. खारेपाटण चेकपोस्टला पण इकडे ट्रॅफिक पोलिसांचे टेंट वगैरे असत. म्हणजे चहा पाण्याचं होतं का, मोफत चहा पाण्याची पण व्यवस्था काही ठिकाणी केलेली होती. ST बसेसवाले वगैरे जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी, किंवा जे रेग्युलर खाजगी गाडीतून प्रवास करतात त्यांच्यासाठी पण. हां, तर जवळपास आता 13 तास झालेत आणि आपण आत्ता आपल्या सिंधुदुर्गाच्या हद्दीमध्ये पोचलो. जवळपास 350 किलोमीटर मुंबई गोवा हायवे प्रवास केल्यानंतर आपण आता मुंबई गोवा हायवेवरनं एक्झिट घेत आहोत नांदगाव साईडला आणि इकडून आपण जात आलो शिरगावला. एकूण टोटल नाही म्हटलं तरी आतापर्यंत 400 किलोमीटरचा प्रवास झालो आपला आणि आता वाजलेत रात्रीचे 1:30. निघालेलो 12:15, म्हणजे साधारण एक 12.5 तासाचो अधिकच 13.5 तासाचा आपण प्रवास आतापर्यंत केलो. आणि इकडून आता आपण आपल्या रूटला लागतलो देवगड निपाणी हायवे. ओव्हरऑल खूप चांगला प्रवास झालो, मस्त पाऊस, त्याच्यानंतर संध्याकाळ नंतर रात्रीचा प्रवास झालो भारी, एक नंबर. एक मेमरी म्हणून नक्कीच राहतो प्रवास. तसे प्रत्येक प्रवासाचे आपले वेगवेगळे मेमरी असतात, त्या प्रकारचं तो एक आपलं मुंबई गोवा हायवेचा प्रवास. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलाक नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्यायच्या पुढे आपले येतील सर्व गणपतीचे व्हिडिओ. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.